इट्स मूवी टाइम. धनुषला बघून काय माझी रिॲक्शन होते ते. चालू आहे ते इमारती मध्ये जेवायला, पुसायला, पेट पूजा करायला. धनुषला बघितल्यानंतर चहा कटिंग झालीच पाहिजे. धनुषसाठी दारू इम्पॉर्टंट होते, आपल्यासाठी चहा इम्पॉर्टंट आहे. तर आमरा मंडळी, माझं नाव ज्योती आणि मी कुवेतमध्ये राहते. मस्तपैकी नटून थटून चालले मूवी बघायला. फायनली खूप महिन्यानंतर का वर्षानंतर मला असं वाटतं मूवी बघायला चालले असणार आहे. आणि धनुषचा मूवी म्हणलं जायलाच पाहिजे. ही बघू शकता आमची डान्सिंग क्वीन अस्मिता, हिला भेटले. त्याच्यानंतर अजून एक फ्रेंडची आम्ही वाट बघत बसलो. तोपर्यंत मॉल फिरलो थोडंफार. वॉशरूमला बघू शकता पिंकी पॉंकी वॉशरूम होतं आणि वॉशरूममध्ये गेलं, फोटो काढला नाही याचा का म्हणजे विषयच नाही. त्यानंतर प्राजक्ता पण आली. मस्तपैकी पहिल्यांदा तिघी आम्ही मूवी बघायला गेलो होतो आणि काय मज्जा आली राव. छोटे छोटे क्लिप घेतले आणि माझे पण चालायचं वॉकचं. त्यांना म्हणले थोडेसे व्हिडिओ काढ. मस्तपैकी व्हिडिओ काढला आणि त्यानंतर जो हॉल होता ना, मूवी हॉल आहे ही शपथ फुल हाऊस होता आणि एवढा भारी मूवी होता ना, अक्षरशः या मूवीमध्ये रडायला आलं. तेरे इश्क में खरंच जबरदस्त मूवी होता. आम्हाला तर जाम आवडला, आम्हाला तिघींनाही आवडलं. फक्त एंडिंग मला नाही आवडली, कारण का ऑब्व्हियसली आपल्याला असं वाटतं की एंड असा नसावा. आणि ह्या सीनला त्याने त्याची एवढी फिलिंग कंट्रोल केलेली दाखवली ना, आईशप्पथ हा सीन बघून एकदम अंगाला काटे आले. असे 2-3 सीन आहेत ते मला खूप आवडले, तेच मी कॅप्चर केले. जसे की हा एक झाला, तो तिच्या हाताने मार खातो, हा एक सीन खूप क्यूटचा होता. आणि सगळ्यात जास्त रडायला येणारा म्हणजे हा सीन. आई वडील शिवाय आपल्याला ह्या जगामध्ये कोणच नाही ओळखत, त्यांच्यामुळे त्यांची रिस्पेक्ट करणं खूप गरजेचं आहे. त्यानंतर जेवलो मस्तपैकी आणि हे म्हणजे फिलिपिनो लेडी आहेत ज्या येऊन इथे मस्तपैकी गिटार वाजवत होत्या, कारण का क्रिसमस येत आहे. त्यानंतर सगळ्यांना बाय बाय करून मी सुद्धा माझ्या घरी आले. आणि थँक्यू गर्ल्स, बाय बाय.